नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट। भ्रष्टाचाऱ्यांची पाठराखण म्हणून बुलढाणा बीडीओच्या केबिनमध्ये रात्रीपर्यंत बैठा आंदोलन निलंबित असताना ग्रामविकास अधिकाऱ्याने काढले 42 लाख। देवळघाट ग्रामपंचायतमध्ये भ्रष्टाचाराचा आरोप। तालुक्यातील देवळघाट ग्रामपंचायतमध्ये 15 वित्त आयोगाच्या निधीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे। तत्कालीन ग्रामविकास अधिकारी हे शासकीय सुट्टीवर असताना आणि निलंबित असताना त्यांनी शासकीय निधी काढल्याचा गंभीर आरोप सिद्ध झालेला असून ग्रामविकास अधिकारी आणि सरपंचावर गुन्हा दाखल करण्यात यावा। या मागणीसाठी देवळघाट येथील ग्रामस्थ बुलढाणा पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी यांच्या दालनात दुपारपासून बैठा आंदोलन करीत आहे। नेहमी चर्चेत असणारी देवळघाट ग्रामपंचायतमधील धक्कादायक भ्रष्टाचार उघड झाला आहे। तत्कालीन ग्रामविकास अधिकारी राजरत्न जाधव हे शासकीय सुट्टीवर असताना त्यांनी 52 लाख तसेच निलंबित असताना 45 लाख रुपयांचा निधी शासकीय खात्यातून काढल्याची तक्रार माजी सरपंच आरिफ खान, माजी तंटामुक्त अध्यक्ष जुनैद खान, माजी सरपंच गजनफरुल्ला खान, माजी उपसभापती मुश्ताक अहमद व इतरांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली होती। या गंभीर तक्रारीची दखल घेत प्रकरणाची चौकशी करण्यात आली असता त्यात तथ्य आढळल्याने तत्कालीन ग्रामविकास अधिकारी तसेच सरपंच यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश 8 जानेवारीला देण्यात आले। परंतु बुलढाणा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉक्टर अमिता पवार हे टोलवाटोलवी करीत असून आज देखील त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने तक्रारकर्त्यांनी दुपारपासून त्यांच्या केबिनमध्ये बैठा आंदोलन सुरू केलेला आहे। रात्री 9 वाजेपर्यंत या आंदोलनाची दखल कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतली नाही। तसेच भ्रष्टाचार करणाऱ्यांना प्रशासन पाठीशी घालत असल्याचा आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांनी केला आहे। बोलो जुनैद भाई। आज दिनांक 2/2/2026 रोजी गट विकास अधिकारी यांच्या दालनात आम्ही ठिय्या आंदोलन सुरू केला होता। ग्रामपंचायतने केलेल्या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याबाबत आज 11:15 वाजता रात्री पंचायत स्तर अधिकारी गवते साहेब व आमच्या देवळघाटचे ग्रामसेवक पवार साहेब यांनी दोघांनी गट विकास अधिकारी यांच्या सहीने 5 फरवरीला भ्रष्टाचार केलेल्या सरपंच सचिवर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात येईल अशी आम्हाला पत्र दिला आणि विनंती केली की तुम्ही तुमचा सुरू ठेवलेला हे आंदोलन मागे घ्या। आम्हाला पत्र मिळाला, त्यामुळे आम्ही आज रोजी आंदोलन मागे घेत आहे।